खारी बाहेरून बघताना त्याची प्रोसेस तुम्हाला खूप सोपी वाटते, पण तसं नाही. त्याची जी आतली प्रोसेस आहे म्हणजे त्याचं ॲक्युरेट टायमिंग, वेट आणि त्याची अचूकता जरी चुकली तरी खारी पूर्ण बाद होते. तर पहिली प्रोसेस म्हणजे लागतो बर्फ. कारण खारीचं पीठ हे पूर्ण बर्फामध्ये मळायला लागतं. कारण खारीला हार्ड लागतं पीठ एकदम, असं आपलं रेग्युलर मऊ चालत नाही. मग सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घेतले, जर कोणता जरी राहिला तर पूर्ण आपलं खारीचं पीठ बाद होणार आहे. आता हे बघा, आपण आता पीठ मळायला चालू केलं आहे. जर ह्यात कोणतं इन्ग्रेडियंट्स घालायचं राहिला असेल तर पूर्ण खारीची टेस्ट बदलते. त्यासाठी हे पहिलाच चेक करून घ्यावं लागतं. आता फायनली आपलं खारीचं पीठ रेडी झालं आहे. एकदा लास्टचं चेक केलं तर आपल्याला पाहिजे जसं झालं होतं. त्यामुळं आता त्याला आता वर आपलं टेबलवर घ्यायचं आहे. आता पीठ आपण वर टेबलवर घेतलं आहे. आता ह्याचं ॲक्युरेट वजन करून त्याला डालडा फिल करायचा आहे. तर आम्ही हे 2 प्रकारचे डालडा वापरतो, एक ग्रीन आणि एक रेड आहे. हे 2 खारीसाठी मोस्टली वापरला जातात. आणि हे आहे आपलं खारी शीटर. याच्या माध्यमातून आपण खारी करतो. अरे पुढं तुम्हाला तर पहिल्या प्रोसेसमध्ये आपण डालडा फिल करून घेतला. हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्याच्यानंतर एक पट्टी घेतली, एक प्लेन करून अशी प्लेन करावी लागते. अशा प्रत्येक पट्ट्यात प्लेन करून ठेवाव्या लागतात. फायनली या पट्ट्या रेडी झाल्या आहेत डालडा फिल करून. अशा थोडा वेळ ठेवावं लागतात म्हणजे सर्व डालडा असा इकडे मिक्स होतो. हा, आता ही फायनली आपली शेवटची पट्टी रेडी होत आहे. जर या पट्टीत काहीतरी घोळ झाला तर पूर्ण खारी बाद होते, म्हणजे या पट्टीचा काही उपयोगच नाही. त्यासाठी याला बरोबर मेजरमेंट घेऊन व्यवस्थित करावं लागतं. आता या लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे असं रोल करून डायरेक्ट आपल्या टेबलवर घ्यायचं. आता हे आपण टेबलवर घेतलं आहे. आता ह्याला आपण कट करायचं. तर अशा आपण उभ्या लाईनमध्ये कट करून घ्यायचं आणि परत याला असं पीसेसमध्ये करून घ्यायचं. इथे जर थोडा जर घोळ केला तर खारी बाद निघते किंवा मोठी बारकी निघते. ती पॅकिंगसाठी मग पुढे अडचण होते. मग या खारीला असं पिळा मारून घ्यायचं. तुम्हाला आज कळालं असेल की खारी अशी पिळा मारली कशी असते, कसं बनते. तर हे अशा प्रकारे बनली जाते. याला परत ट्रेमध्ये फिल करून ठेवायचं भाजायसाठी. मग शेवटचं एकदा ह्याला पाणी मारून घ्यायचं, कारण खूप वेळ झाला आहे त्यामुळे ही पट्टी मऊ होते. त्यासाठी याला पाणी मारून ठेवावं लागतं, गार पाणी. मग ही फायनली आपली अशी खारी रेडी झाली आहे आणि सर्व व्यवस्थित असल्यामुळे मग शेवटी आपण याला पॅकिंग करून घेतलं आणि हे आता मार्केटमध्ये जाण्यासाठी रेडी आहे. आपली रोजची प्रोसेस आहे. अजून आपले असे व्हिडिओ येणार आहेत, मी असं काही दाखवणार आहे तुम्हाला. तरी पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.